डाळी हा एक प्रकार असा आहे ना की तो सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स होतो आणि त्याच्यातून एक वेगळी टेस्ट तयार होते. आता इथे मी सिमला मिरची करायचं ठरवलं. डाळीमध्ये सिमला मिरची त्याची स्वतःची चव एवढी छान सोडते ना की खाताना आपण डाळ खातो आहे, वरण खातो आहे असं अजिबात वाटत नाही. तर इथे मी बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतली आहे, सिमला मिरची, लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, शेंगदाण्याचा थोडासा कूट करून घेणार आहे. तेलामध्ये जिरे राईची फोडणी, कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये थोडासा टॉमॅटो आणि टाकून घेतली आहे सिमला मिरची, तसंच थोडासा बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट. आता हे सर्व चांगलं परतून एक चांगली वाफ काढून घ्यायची. बटाटा बऱ्यापैकी शिजला की त्यामध्ये हळद, थोडासा सांबार मसाला आणि घरगुती थोडासा मसाला. आता यामध्ये मसाल्यांची चॉईस तुमची आहे. तूर डाळ शिजवून घ्यायची आहे छान आणि आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला वरण करून घ्यायचं आहे. काहींना घट्ट, काहींना पातळ, काहींना अतिशय घट्ट तडका डाळीसारखं. जसं आवडेल तशी कन्सिस्टन्सी ठेवा. आपलं वरण तयार आहे.